जय शिवराय मित्रांनो. आज आपण चाललो आहोत सह्याद्रीच्या कुशीत आणि लोणावळ्याच्या डोंगर रांगेत उभा असलेल्या एका अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक किल्ल्यावर. किल्ले लोहगड. लोणावळ्यापासून साधारणतः 14 किलोमीटर आणि मळवली स्टेशनपासून अगदी जवळ असलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून 3389 फूट उंचीवर आहे. किल्ल्यापर्यंतचा मार्ग बहुतांश दगडी पायऱ्यांचा असल्याने हा ट्रेक बिगिनर फ्रेंडली ट्रेक म्हणून ओळखला जातो. आता आपण सध्या किल्ल्याच्या पायथ्याशी उभे आहोत आणि इथूनच आपली चढाई सुरू होणार आहे. लोहगड हा साधारण 3389 फूट उंचीवर वसलेला किल्ला आहे आणि पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा मानला जातो. लोहगड हे नाव ऐकूनच लक्षात येते की हा किल्ला किती मजबूत आणि अभेद्य असावा. लोखंडासारखा कणखर म्हणून त्याला लोहगड असं नाव पडलं असं मानलं जातं. इतिहास पाहिला तर हा किल्ला अनेक सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात गेला. मुघल, निजाम आणि नंतर मराठी अशा अनेक राजवटींनी या किल्ल्याचा वापर केला. पण लोहगडचं खरं महत्त्व वाढलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणावर खजिना साठवून ठेवला होता. सुरतच्या मोहिमेतून मिळालेला खजिना इथे सुरक्षित ठेवला गेला होता. त्यामुळे लोहगड हा एक किल्ला नसून स्वराज्याच्या आर्थिक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग होता. लोहगडची एक खास गोष्ट म्हणजे इथले सलग 4 दरवाजे. प्रत्येक दरवाजाची रचना वेगळी आणि त्यामागे एक ठराविक उद्देश आहे. सर्वात आधी आपल्याला लागतो तो म्हणजे गणेश दरवाजा. या दरवाजाचं नाव लॉर्ड गणेशा वरून ठेवण्यात आलेलं होतं आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूला गणपतीच्या सुंदर अशा कोरीव मूर्त्या पाहायला मिळतात. दरवाजाच्या आत गेल्यानंतर आपल्याला दिसतात त्या पहारेकऱ्यांसाठी बनवलेल्या दोन्ही बाजूला 2 खोल्या. गणेश दरवाजाच्या आतल्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात त्या भव्य अशा तोफा. या तोफा त्या काळात किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापरल्या जात असत. आणि जर आपण इथून उजव्या बाजूला पाहिलं तर एक छोटीशी गुहा दिसते. नजरेला ती साधी वाटेल पण तिचा उपयोग खूप महत्त्वाचा होता. असं मानलं जातं की खालून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी या खोलीचा उपयोग केला जात असे. गणेश दरवाजातून पुढे जाताना दुसऱ्या दरवाजाकडे जाण्याआधी आपण जर डाव्या बाजूला पाहिलं तर एक छोटासा दरवाजा दिसतो. पहिल्या नजरेत तो फारसा लक्षात येत नाही. हा दरवाजा आपल्याला एका बुरुजावर घेऊन जातो. या बुरुजावर गेल्यावर आसपासचा परिसर आपल्याला खूप छान दिसतो आणि त्याचबरोबर इथल्या बांधकामाची वेगळी बाजूही आपल्याला लक्षात येते. या बुरुजाच्या एका टोकाला आपल्याला त्या काळातील शौचालयाची रचना पाहायला मिळते. इतक्या उंच ठिकाणी आणि किल्ल्यासारख्या जागी अशा प्रकारची व्यवस्था केली होती. हे पाहून त्या काळातील नियोजन आणि विचार किती प्रगत होता याची जाणीव होते. आणि याच भागाच्या बाजूला आहे एक चोरवाट. ही चोरवाट म्हणजे एक गुप्त मार्ग जो आपत्कालीन परिस्थितीत वापरला जात असे. शत्रूचा वेढा पडला असताना किंवा कुठल्याही संकटाच्या वेळी अशा मार्गांचा उपयोग करून बाहेर पडता येत असे. इथून वर आले की नारायण दरवाजा लागतो. हा दरवाजा दिसायला साधा असला तरी त्याची रचना खूप विचारपूर्वक केलेली आहे. सरळ रस्ता न ठेवता वळण दिलेली आहेत जेणेकरून शत्रू थेट आतपर्यंत येऊ शकत नाही. त्याला त्या वळणामध्येच अडकवण्याचा प्रयत्न केला जात असे. नारायण दरवाजातून पुढे येताना जर आपण या दरवाजाच्या बुरुजावर चढलो तर तिथून किल्ल्याचा एक वेगळाच भाग पाहायला मिळतो.
इथे काही ठिकाणी तटबंदी पडलेली दिसते आणि त्या अवशेषांकडे नीट लक्ष दिलं तर एक खूपच खास गोष्ट समोर येते. या किल्ल्याच्या बांधकामात काही ठिकाणी लोखंडाचा वापर केलेला आहे. 2 मोठे दगड एकमेकांना जोडण्यासाठी त्यामध्ये वितळलेले लोखंड वापरून बांधणी केलेली आहे आणि काही ठिकाणी लोखंडाच्या सळ्या वापरून दगडांना स्थिर केलेलं आहे आणि कदाचित याच कारणामुळे या किल्ल्याला लोहगड असं नाव पडलं असावं. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला एक वेगळीच रचना पाहायला मिळते. डोंगराच्या आतमध्ये गुहेसारखी एक जागा, ती म्हणजे धान्य कोठी. पहिल्यांदा पाहिल्यानंतर ही जागा साधी गुहा वाटते, पण प्रत्यक्षात ही किल्ल्यावरील अन्नसाठा ठेवण्याची महत्त्वाची जागा होती. त्या काळात किल्ल्यांवर दीर्घकाळ वेढा पडू शकत असे. अशा वेळी बाहेरून अन्नधान्य मिळणं थांबायचं. त्यामुळे किल्ल्यावर आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर धान्य साठवून ठेवणं आवश्यक होतं. डोंगराच्या आतमध्ये अशी कोठार बनवण्यामागचा एकच उद्देश होता, आतलं तापमान स्थिर राहावं आणि धान्य जास्त काळ टिकवावं. यामुळे पावसाळा, उन्हाळा आणि कोणताही ऋतू असो, अन्नसाठा सुरक्षित राहायचा. यानंतर वरती जाताना आपल्याला लागतो तो म्हणजे हनुमान दरवाजा. हनुमान हे शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं, म्हणून या दरवाजाला हे नाव दिलं गेलं असावं. आणि शेवटी लागतो तो म्हणजे महादरवाजा, किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार. हा दरवाजा सर्वात मोठा आणि मजबूत आहे. याची रचना अशी आहे की शत्रू सरळ आत प्रवेश करणं जवळपास अशक्य होतं. दरवाजाची ही संपूर्ण साखळी पाहिली की किल्ल्याच्या संरक्षणाची कल्पना येते. महादरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काही माहिती फलक व बॅनर्स दिसतात. यावर किल्ल्याबद्दलची माहिती आणि त्याचे नकाशे दिलेले आहेत. पुढे जाताना हळूहळू आपल्याला किल्ल्याचे प्राचीन अवशेष दिसायला लागतात. आज जरी पूर्ण बांधकाम शाबूत नसले तरी उरलेल्या या रचनांमुळे त्या काळातील वास्तूंची कल्पना करण्यात येते. इथल्या एका भागात आपल्याला सभागृहासारखी जागा दिसते. पूर्वी याच ठिकाणी महत्त्वाच्या बैठकांचा, चर्चा, निर्णयांचा उपयोग होत असे असं मानलं जात होतं. इथे काही तोफा देखील ठेवलेल्या आहेत. या तोफा किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापरल्या जात असत. या भागातून पुढे गेल्यानंतर आपल्याला किल्ल्यावरचं एक प्राचीन आणि शांत असं ठिकाण पाहायला मिळतं, शंकर महादेवाचं मंदिर. या मंदिराच्या बाहेर नंदी विराजमान आहेत आणि आत गाभाऱ्यात महादेवाची पिंड स्थापित केलेली आहे. याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती. त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक आणि धार्मिक असं दोन्ही महत्त्व मिळतं. या ठिकाणी आल्यावर वातावरण एक वेगळीच शांतता जाणवते. मंदिराच्या समोरच आपल्याला एक छोटंसं हनुमानाचं मंदिरही पाहायला मिळतं. या दोन्ही मंदिरांमुळे हा परिसर अधिकच पवित्र आणि प्रसन्न वाटतो. आणि जर आपण मंदिराच्या मागच्या बाजूला गेलो तर तिथे त्र्यंबक तलाव दिसतो. हा तलाव किल्ल्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग होता. इथल्या उंच ठिकाणी पाणी साठवून ठेवणं आणि वर्षभर त्याची सोय करणं हे त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचं उत्तम उदाहरण आहे. महादेव मंदिराच्या समोरून जर आपण किल्ल्याच्या उजव्या बाजूला पुढे गेलो तर तिथे आपल्याला काही प्राचीन इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात. आज जरी या रचना पूर्ण शाबूत नसल्या तरी उरलेल्या भिंती आणि पाया पाहून या काळात इथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालं असावं याची कल्पना येते. या भागातून थोडं पुढे गेल्यावर आपल्याला एक वेगळीच आणि लक्ष वेधून घेणारी जागा दिसते. डोंगराच्या कातळात कोरलेली एक भली मोठी गुहा. यालाच घोड्यांची पागा असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळात याच जागेचा उपयोग घोडे ठेवण्यासाठी केला जात होता. किल्ल्यावरच्या हालचालीसाठी घोड्यांचं खूप महत्त्व होतं. त्यामुळे अशा प्रकारे सुरक्षित आणि मजबूत जागा तयार करण्यात आली होती. घोड्यांची पागा पाहिल्यानंतर आपण जसं उजव्या बाजूने पुढे चालत राहिलो तर अजून एक भली मोठी कातळात कोरलेली गुहा आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे लक्ष्मी कोठी.
पहिल्यांदा पाहिल्यावर ही एक साधी गुहा वाटू शकते, पण तिचं बलाढ्य रूप आणि महत्त्व खूप मोठं आहे. या ठिकाणी पूर्वी किल्ल्यावरचा खजिना साठवून ठेवला जात असे. इतक्या सुरक्षित आणि आतल्या बाजूस असलेल्या जागेत खजिना ठेवण्यामागचे एकच उद्देश असेल, तो पूर्णपणे सुरक्षित राहावा. असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या मोहिमेतून आणलेला खजिना देखील याच ठिकाणी ठेवला होता. लक्ष्मीकोठी पाहिल्यानंतर आपण पुढे तटबंदीच्या बाजूने चालत आहोत. या वाटेवरून पुढे चालताना किल्ल्याची रचना आणि त्याची उंची दोन्ही जाणवत राहतात. एकीकडे मजबूत तटबंदी आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. हा अनुभवच वेगळा असतो. थोडं पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या एका टोकावर येऊन पोहोचतो. इथून पुढे समोरच आपल्याला आणखी एक भव्य किल्ला स्पष्टपणे दिसतो, तो म्हणजे किल्ले विसापूर. लोहगड आणि विसापूर हे दोन्ही किल्ले एकमेकांच्या अगदी जवळ आहेत आणि पूर्वीच्या काळात या दोन्ही किल्ल्यांचा एकत्रितपणे संरक्षणासाठी वापर केला जात असे. इथून दिसणारा हा नजारा खूपच सुंदर आहे. दोन्ही किल्ले, मधली दरी आणि आजूबाजूचा निसर्ग. पण आपला प्रवास इथेच थांबत नाही. इथून पुढे आपण चाललो आहोत लोहगडच्या सर्वात खास आणि प्रसिद्ध ठिकाणाकडे, तो म्हणजे विंचूकडा. विंचूकडा हा साधारण 1.5 किलोमीटर लांबीचा एक अरुंद सुळका आहे. दोन्ही बाजूला खोल दरी आणि मध्ये एक अरुंद वाट. त्यामुळे इथला अनुभव खूपच वेगळा आणि थरारक वाटतो. पावसाळ्यात इथे जाण्यास पूर्णपणे बंदी असते, कारण इथली वाट खूपच घसरडी आहे. विंचूकड्याच्या सुरुवातीला आपल्याला एक लेख पाहायला मिळतो, ज्यावर या ठिकाणाबद्दल माहिती दिलेली आहे. इथून पुढचा मार्ग थोडासा कठीण आहे, पण पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी येथे लोखंडी बॅरिकेशन लावलेले आहे. याच बॅरिकेशनचा आधार घेत आपण हळूहळू कड्याच्या बाजूने पुढे जातो. चालताना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. त्याच वेळी आजूबाजूचा नजारा आपलं मन मोहून टाकतो. पुढे गेल्यावर आपण पोहोचतो ते विंचूकड्याच्या शेवटच्या बुरुजावर. हा बुरुज दुहेरी तटबंदीने सुरक्षित आहे आणि खूपच भक्कम बांधलेला आहे. इथून चारही बाजूंना दिसणारा परिसर खूप सुंदर वाटतो. इथे उभं राहिल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते. लोहगड हा फक्त किल्ला नाही, तर तो अनुभव आहे इतिहासाचा, निसर्गाचा आणि त्या काळातील अद्भुत बांधकाम कौशल्याचा. आणि हे सर्व पाहून इथूनच सुरू होतो आपला परतीचा प्रवास. परत जाताना मात्र एक वेगळीच मजा असते. थोडं निवांत चालत आपण पुन्हा एकदा याच संपूर्ण परिसराचा आनंद घेतो. पण या परतीच्या प्रवासात तुम्हाला एक अतिशय सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. विशेषतः उन्हाळ्यात ट्रेक करणाऱ्यांना त्याचा एक फायदा आहे, जो म्हणजे आकाश स्वच्छ असल्यामुळे दूरवरचा परिसर अगदी स्पष्ट दिसतो. इथून एक सरळ रेषेत तुम्हाला तुंग किल्ला, तिकोना किल्ला, पावना डॅम, लोहगड किल्ला आणि विसापूर किल्ला एका सरळ रेषेत पाहायला मिळतो. ही सगळी ठिकाणे एका नजरेत तुम्हाला दिसतात. परतीच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचं ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे सोळापुणी तलाव. या तलावाची रचना खूप वेगळी आहे आणि त्याचं बांधकाम नाना फडणवीसांच्या काळात झालं असावं असं मानलं जातं.
अशा प्रकारे किल्ल्यावरील प्रत्येक वास्तू, प्रत्येक अवशेष आपल्याला त्या काळातील साक्ष देत राहतो. आणि या सगळ्या ठिकाणांचा अनुभव घेत आपण आज पूर्ण करतोय लोहगडचा हा प्रवास. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आणखी किल्ल्यांच्या सफरी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी.